बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। नाशिकच्या आरटीओ कार्यालयामध्ये खासगी स्कूल व्हॅन चालक आंदोलन करतायत। आरटीओकडून होणाऱ्या कारवाईच्या निषेधार्थ महाराष्ट्र वाहतूक सेनेतर्फे आरटीओ कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। शालेय वाहनांची 7+1 7+1 ही सिटिंग कॅपॅसिटी आहे। लेडी कंडक्टर ठेवण्याची सक्ती नको अशा विविध मागण्या त्यांनी केल्या आहेत। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याशी बोलूया। लक्ष्मण, या आंदोलकांचे काय म्हणणं आहे? आंदोलन करतायत आरटीओच्या कारवाईच्या निषेधार्थ। सुवर्ण, आपल्याला कल्पना आहे की नाशिकमध्ये आज सर्वच स्कूल व्हॅन बंद ठेवण्याचा निर्णय नाशिकमधल्या स्कूल व्हॅन असोसिएशनने घेतलेला आहे। नाशिकमधल्या ज्या सगळ्या खासगी शाळा, सरकारी शाळा आहेत, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्कूल व्हॅन, स्कूल बसेस जातात, आज त्या पूर्णतः स्कूल बस, स्कूल व्हॅन बंद ठेवून आरटीओच्या विविध वेगवेगळ्या कारवायांच्या निषेधार्थ हे आंदोलन केलं जात आहे। आपण जर बघितलं तर आता नाशिकच्या आरटीओ कार्यालयाबाहेर या रिक्षा चालकांची, स्कूल बस व्हॅन चालकांची प्रचंड गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणात हे सगळे लोक जे आहेत या ठिकाणी जमलेले आहे। आपल्या विविध मागण्यांना घेऊन ते आज या ठिकाणी आंदोलन करताय। आंदोलन करत असताना त्यांनी आज एक दिवस बंद पुकारलेला आहे आणि त्यामुळे पालकांचे देखील आज प्रचंड हाल होत आहे, विद्यार्थ्यांचे देखील प्रचंड हाल या सगळ्या बंदमुळे होत आहे। आपण या आंदोलकांशी बोलूया, काय नेमकी मागणी आहे, कुठल्या मागण्यांना घेऊन आज आपण आंदोलन करताय, बंद ठेवताय? सर्वप्रथम आमच्या नाशिकमध्ये हा मोर्चा जो आयोजित केला अजिमबाईच्या याच्या अध्यक्षाखाली, तर म्हणायचं हे की आरटीओ हे आपलं मनमानी पद्धतीने दंड वसूल करतं। आता सीटावाईज मुलं आणायला सांगते। आता एक 7 सीटर गाडी आहे तर 7च मुलं आणा। आता जर 7 मुलं आणले तर त्याचा बोजा पालकांवर पडणार आहे आणि पालकांवर पडला तर ते पैसे देणार नाही। पुढं आम्ही करायचं कसं? काही लोकांच्या गाड्या नवीन आहे, आत्ताच आरटीओने नवीन नियम लावले, सगळ्यांनी नवीन गाड्या घेतल्या, त्याचे 15-15, 20-20 हजार हप्ते। तर आरटीओने हे पण करावे की जे फायनान्सवाले त्यांना सांगावं किती व्याज घ्यावा, किती नाही घ्यावा, अशा वेगवेगळ्या मागण्या आहे आमच्या। त्याच्यानंतर आता परिवहन मंत्रीपासून आरटीओ सगळ्यांनाच आम्हाला सांगायचं आहे, तुमच्या सरकारी गाड्या आहे ज्या एस टी महामंडळ आहे तुफान भरलेल्या असतात, तिथं काहीच ओव्हरलोडिंगचा संबंध नाही। आता कन्नड चाळीसगाव घाटात एक एस टी वाचली घाटात जाता जाता, त्याचं काय? तिथं ते बघणार नाही आणि आमच्यासारख्यांना त्रास देणार। आता चालक असो किंवा मालक असो, हे काय करता? काळजीनेच आणणार। माझी गाडी आहे, मी व्यवस्थितरित्याच आणणार ना मुलं। मला हौस आली का मुलांना कोंबून न्यायची? काहीच गरज नाही। 7 सीटर 10 मुलं, जास्तीत जास्त मुलं 2-3 वाढून घेतात, त्यात नुकसान काय? आणि कोणी पण स्वतःचे मुलं तसं काळजीने घेऊन येतं सगळं। तर सरकारी जे आहे तिथं भोंगळ कारभार चालतो आणि जिथं प्रायव्हेट सिस्टम आहे, जिथं आमच्यासारखे मेहनती लोक आहे, तिथं लक्ष द्यायचं आणि त्यांना नाहक त्रास द्यायचा, हे आरटीओचं चाललेलं आहे आणि आम्हाला त्याचा त्रास आहे। नाही तर आम्हाला कुठल्याही प्रकारची मोर्चा काढायची काही गरज नाही। काय मागणी आहे तुमची? प्रथमतः जय महाराष्ट्र। प्रथम मी तर एक बोलतो, जेव्हापासून आमचा या बीजेपीवर पहिले खूप विश्वास होतो, मी पण कट्टर कार्यकर्ता होतो या बीजेपीचा, आम्ही ह्या बीजेपीवर इतका विश्वास ठेवला होता, पण साधं आज तुम्ही बघताय आज 4-5 महिन्यापासून पूर्ण नाशिक फोडून ठेवलं आहे। चालायला रस्ता नाही, आम्हाला कळत नाही नेमकं गाडी कुठून चालवायची। त्यात असं आहे, आमच्या रस्त्यांचे सगळी चाळण झालेली आहे, आम्हाला मणक्यांचे त्रास सुरू झालेले आहेत आणि त्यात आरटीओ आमच्या पाठीमागं लागतो। आमच्या व्हॅनमध्ये 10-12 मुलं असतात बसलेले, आरटीओला बघितलं का आमचे व्हॅन चालक पळत सुटतात। उद्या जर काही दुर्घटना घडली याची जबाबदारी आरटीओ घेणार आहे का? आज आम्ही त्याच्यावरचं आमचा उदरनिर्वाह चालवतो, आम्ही त्याच्यावरती आमचं पोट भरतोय, बरोबर आहे। तरी आमचा आरटीओ काही न ऐकता आम्हाला मेमो देतोय। आमचे काही 2 नंबर धंदे नाहीये, आम्ही कष्टाने सगळ्या गोष्टी आम्ही करतोय, कष्टाने सगळ्या गोष्टी करताय असं ते म्हणताय। आणि एकूणच आपण बघतोय की हे सगळेच रिक्षा चालक असतील किंवा स्कूल बस व्हॅन चालक असतील, बस चालक असतील, हे सगळेजण आज रस्त्यावर उतरलेले आहे। नाशिकच्या आरटीओच्या कार्यालयाबाहेर त्यांच्याकडनं जोरदार आंदोलन केलं जात आहे। आज नाशिक शहरातल्या सगळ्याच रिक्षा, सगळे स्कूल व्हॅन बंद आहे आणि त्यामुळे पालकांचे आणि विद्यार्थ्यांचे देखील प्रचंड हाल होत आहे। त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांनी देखील आता या सगळ्यामध्ये मागणी केली की याबाबत आरटीओ प्रशासनाने यावर तोडगा काढावा। जो त्रास या सगळ्यांना दिला जातोय नाहकपणे, तो दिला जाऊ नये, जेणेकरून त्यांच्यावर अन्याय होईल अशा प्रकारची भूमिका घेऊन आज हे